आपल्या जेवणात सध्या चपाती आणि भात हे जास्त प्रमाणात असतं. पण तुम्ही जर बघितलं तर आधीच्या काळात हे कमी खाल्लं जायचं आणि जे तृणधान्य किंवा भरड धान्य जे आहेत ते जास्त प्रमाणात खाल्ले जायचे. पण मागच्या एक 50-60 वर्षापासून गहू आणि तांदळाचं उत्पादन जास्त वाढलं आणि म्हणूनच आपल्या आहारातही तेच वाढलं. त्यामुळेच कदाचित लाईफस्टाईल रिलेटेड जे आजार आहेत तेही वाढले आणि जे न्यूट्रिशन आहे ते कमी व्हायला लागलं. कारण व्हरायटी, ज्या धान्यांच्या व्हरायटी आहे त्या आपण कमी खायला लागलो. चला तर मग या व्हिडिओत आपण बघूया ते कुठले तृणधान्य किंवा भरड धान्य आहेत ज्याचा वापर आपण आपल्या आहारात करू शकतो. त्यात काय महत्त्वाचे घटक आहेत, त्याचा वापर कुठल्या कुठल्या आजारांमध्ये होऊ शकतो आणि आपण त्याचा वापर कसा करू शकतो. तसंच गहू आणि तांदळापेक्षा हे कसे चांगलेत हेही आपण या व्हिडिओत बघणार आहे. चला तर मग सुरू करूया. आपल्याकडे खाल्ले जाणाऱ्या धान्यांमध्ये येतं बाजरी, ज्वारी, नागली, वरई, मका. तुम्ही जर गहू, तांदूळ आणि या धान्यांमध्ये जर कंपॅरिझन केलं तर फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्स दोघांमध्येही सेम असतात. जास्त असतात ते प्रोटीन्स. या धान्यांमध्ये प्रोटीन्स जास्त प्रमाणात असतात. तसंच यांच्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट्सही भरपूर प्रमाणात असतात. मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे विटामिन्स, मिनरल्स. तुम्ही सुपर फूड ही टर्म ऐकलेली असेल. सुपर फूड म्हणजे जे कमी क्वांटिटीत आपल्याला खूप जास्त न्यूट्रिशन देईल, ज्यात विटामिन्स, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतील. आणि ह्या धान्यांमध्ये, या मिलेट्समध्ये हे तिघही भरपूर प्रमाणात असतात. यात अँटीऑक्सिडंट्सही असतात, जे आपली एजिंगची प्रक्रिया आहे, जे वाढायची प्रक्रिया आहे त्याला स्लो करतात. तसंच त्यांना न्यूट्रास्युटिकलही म्हटलं जातंय. न्यूट्रास्युटिकल म्हणजे जे बेसिक न्यूट्रिशनच्या वर जाऊन आपल्याला न्यूट्रिशन देतात. म्हणजेच मल्टीव्हिटॅमिन्सच्या गोळ्या किंवा टॅबलेट्स जे काम करतात तेच काम हे धान्य करतात आणि म्हणून यांना न्यूट्रास्युटिकल म्हटलं जातंय. आणि म्हणूनच हे गहू तांदळापेक्षा बेस्ट आहेत. या धान्यांचे आपल्या हेल्थसाठी खूप सारे फायदे आहेत. जसं हे ब्लड प्रेशरला कंट्रोल करतात, आपली इम्युनिटी वाढवतात, आपली जी गट हेल्थ आहे तिलाही चांगलं ठेवतात. डायबिटीसमध्येही अत्यंत चांगलं काम करतात, कारण यांचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी आहे गहू आणि तांदळापेक्षा. कुठल्याही पदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे ते किती पटकन आपल्या रक्तातल्या शुगरला वाढवतं आणि यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे रक्तातली शुगर ही पटकन अब्रप्टली वाढत नाही आणि म्हणूनच गहू तांदळाच्या ऐवजी हे एक चांगली चॉईस होऊ शकतं. तसंच याचा वापर वेट लॉसमध्येही म्हणजे आपलं वजन कमी करायलाही आपण करू शकतो. यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे वेट लॉसला हे प्रमोट करतं आणि यासाठी संशोधनही केलं गेलं. यामध्ये 2 ग्रुप केले गेले. एका ग्रुपला नॉर्मल जेवण दिलं आणि दुसऱ्या ग्रुपला या मिलेट्सचं किंवा धान्यांचं जेवण दिलं गेलं आणि असं बघितलं की एका वीक नंतर ज्यांनी या धान्यांचं, मिलेट्सचं जेवण केलं त्यांचं वेट लॉस खूप पटकन झालं दुसऱ्या ग्रुपपेक्षा. तसंच यांचा वापर आपण जर कार्डिओव्हास्क्युलर आजारांमध्ये केला, म्हणजेच आपल्या हृदयाशी रिलेटेड जे आजार आहेत अशा लोकांमध्ये जर केला तर कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते आणि म्हणूनच जे पुढचे कॉम्प्लिकेशन्स आहे ते आपण टाळू शकतो. तसंच ज्यांना गव्हाची ॲलर्जी आहे, म्हणजे ग्लुटेनची ॲलर्जी आहे किंवा चपाती, पोळी खाल्ल्याने ज्यांना गॅस होते किंवा ब्लोटिंग होतं त्यांनाही आपण हे धान्य देऊ शकतो आणि हे जे डायजेस्टिव्ह सिस्टीम रिलेटेड जे कॉम्प्लिकेशन्स येतात किंवा जे प्रॉब्लेम्स येतात, जे इश्यूज रोज येतात ते आपण टाळू शकतो. आपण हे धान्य कसे आणि कधी खायला हवे? ज्वारी जी आहे ही थंड असते आणि म्हणूनच तिला आपण उन्हाळ्यात खातो. याच्या तुम्ही भाकरी किंवा खिचडी बनवू शकता. बाजरी जी आहे ती गरम असते आणि म्हणून आपण ती हिवाळ्यात खातो. यामध्ये प्रोटीन्स खूप जास्त प्रमाणात असतात. तसंच लोहाचंही प्रमाण भरपूर असतं आणि म्हणून ज्यांना आयर्न डेफिशियन्सी आहे त्यांनी बाजरी नक्की खावी. याची तुम्ही भाकरी किंवा थालीपीठ बनवू शकता. नागली जे आहे ते तुम्ही कुठल्याही सीझन मध्ये खाऊ शकता. नागलीमध्ये मेनली मिथिओनिन आणि लायसिन नावाचे अमायनो ऍसिड्स असतात, जे स्किनला ज्या सुरकुत्या पडतात किंवा स्किन जी लूज पडते त्याला मेंटेन करायला मदत करतात. तसंच यात कॅल्शियमही भरपूर प्रमाणात असतं. अशा खूप कमी गोष्टी आहेत ज्यात नॅचरली विटामिन डी प्रेझेंट असतं आणि त्यापैकीच एक नागली आहे आणि हे विटामिन डी आणि कॅल्शियमचं कॉम्बिनेशन आपल्या हाडांना मजबूती देतं. नागलीमध्ये लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना उपायकारक असे घटक आहेत. लहान मुलांमध्ये ते ब्रेन डेव्हलपमेंटला बूस्ट करतं. जे यंग लोक आहेत त्यांच्या स्किन आणि हेअरला ते मेंटेन करतं. तसंच वयोवृद्ध लोकांमध्ये त्यांच्या ज्या हाडांना मजबूती नागली देतं आणि म्हणून आहारात नागलीचा समावेश हा नक्की हवा. आपण त्याची पेज, खीर किंवा भाकरी करू शकतो. वरई किंवा भगर जी आहे आपण बघितलं असेल की ती आपण उपवासाला खातो, कारण खूप कमी क्वांटिटीमध्ये आपल्याला ते जास्त एनर्जी देतं आणि खाल्ल्याचं जे सॅटिस्फॅक्शन आहे ते खूप कमी क्वांटिटीत आपल्याला देतं. तसंच भगरमध्ये किंवा वरईमध्ये कॅलरीजही खूप कमी असतात आणि म्हणून ते आपण उपवासाला खातो. हेच होते काही तृणधान्य किंवा भरड धान्य ज्याचा वापर आपण आपल्या आहारात नक्की करायला हवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.